तुम्ही लहान मुलं आहात त्यामुळे मी मराठीत विवेकानंदांबद्दलचे विचार मी सांगणार आहे। तर विवेकानंदांचं एक स्लोगन आहे, एक सुविचार आहे युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच। उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही। अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष हासिल करा। प्रत्येकाच्या जीवनाचं काहीतरी लक्ष असतं, बरोबर की नाही बेटा? तुला काय व्हायचंय? पोलीस, तुला डॉक्टर, तो हां डॉक्टर, तुला हां पोलीस, पोलीसची मेजॉरिटी जास्त। पोलीसमध्ये PSI, IPS ऑफिसर असं वरच्या पदावर पोहोचलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? काय करावं लागेल? ध्येय गाठेपर्यंत अथक परिश्रम करावं लागतील। फक्त अभ्यास करून चालेल का? नाही, आपल्याला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावं लागेल, मनाने खंबीर राहावं लागेल आणि बुद्धीने हुशार व्हावं लागेल। तर विवेकानंदांनी हे पण सांगितलं आहे, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण येथे कायसाठी आलो आहोत? व्यायाम करण्यासाठी, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी। त्यांचं सांगण्याचा अर्थ नाही असा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं, सर्वांना पैलवान होऊन चालेल का? नाही। तर त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे। आपलं मनगट, इकडे लक्ष द्या सर्व, आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे। मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काही नाही, कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे। जे आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती उत्तम आहे ते जाऊ शकतात जिमला, नो प्रॉब्लेम। पण तू सर्वसामान्यांना परवडेल असं सांगतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे। याचा अर्थ काय? अंग झोपून काम करायची सवय लावायची आहे। आजकाल प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो की एकुलता एक मुलगी असते, खूप लाडत वाढलेले असतात, त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करायची लाज वाटते। त्यांना सुद्धा सांगतो, तुम्हाला काम करायचं नसेल नका करू, परंतु कोविड सारख्या महामारीपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे। जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, शारीरिक श्रम होणारे मैदानी खेळ खेळा किंवा जे शारीरिक श्रम करण्याची जे कामं आहेत, घरातलं असो, शेतातलं असो, दुकानातलं असो, व्यवसायातलं असो, ते काम करताना अंग चोरू नका, अंग झोपून काम करायची सवय लावा। ही गोष्ट लक्षात ठेवा, शारीरिक श्रम केल्याने माणूस अशक्त होत नाही, शारीरिक श्रम केल्याने माणूस सशक्त होतो। आलं लक्षात? म्हणून अंग झोपून काम करायची सवय लावायची आहे। दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे। विकार कोणते? थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा। नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना अंकुरित करा, कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल। मित्रांनो, मैत्रिणींनो, ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे। सांगता येईल कोणता? एकच क्षण आपल्या हातात असतो जो आपण वापरू शकतो।
गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला आहे, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगतात, कसा विचार करतात, कसा त्या विचाराला कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. कारण कृतीविना विचार वांजोटे आहे. नुसतं विचार करत नाही बसायचा. जे विचार आपण मनात केले की मला IPS ऑफिसर व्हायचं आहे, त्यासाठी मला काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे कार्यवाही केली पाहिजे. फक्त विचार करत बसायचं नाही, तर विचारांना कृतीत आणायचं. आलं का लक्षात? अशा पद्धतीने आपण मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्हायचं आहे. आजकाल घरामध्ये एकुलता एक किंवा एकुलती एक मुलगी असल्यामुळे खूप लाडात वाढलेले असतात. त्यांना आईवडील रागवलंय, गुरुजन रागवलंय, किंवा आईवडिलांनी फटकारलं किंवा वेळप्रसंगी मार दिला तर त्यांना राग येतो. पण मुलींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठीच आपले आईवडील अहोरात्र कष्ट करत असतात आणि त्यासाठी ते आपल्याला रागवतात, फटकारतात. आपल्याला वळण लावण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी आपले गुरुजन पण आपल्याला रागवतात, फटकारतात. याचा राग येऊन द्यायचा नाही, चिडायचं नाही, संतापायचं नाही. तर त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं जीवनमान उंचावं, त्यांनी आपल्यापेक्षा चांगलं जीवनमान जगावं, ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी आपलं नाव काढलं पाहिजे, काहीतरी चांगलं अधिकारी झाले पाहिजे, चांगले व्यावसायिक झाले पाहिजे, चांगले उद्योजक झाले पाहिजे, नाहीच काही तर चांगले आदर्श नागरिक झाले पाहिजे. असं प्रत्येक आईवडिलांचं आपल्या मुलांबद्दलचं स्वप्न असतं. मग त्यांचं स्वप्न साकार करणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. समजलं? आलं का लक्षात? आई वडिलांचे स्वप्न साकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि गुरुजनांचं आणि आई वडिलांच्या आदेशाचं पालन करणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे ते संतापले, रागवले, वेळप्रसंगी फटकारलं, मार दिला तर त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. ते आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी, आपल्याला वळण लावण्यासाठी ते रागवत असतात, फटकारत असतात. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण सर्व बालपणापासून शिक्षण घेता. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. शिक्षक काय शिकवतायत ते नीट समजून घेतलं पाहिजे. त्याचं एक व्हिज्युअलायझेशन तयार झालं पाहिजे, चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने जर तुम्ही समजून घ्याल तर तुम्ही ज्ञानी बनाल. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नये. विवेकानंदांनी हे सांगितलं आहे की ज्ञानी माणसाचा सर्वात महत्त्वाचा सद्गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्र चित्त होणं याचा अर्थ काय? आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. म्हणून सांगतो हेच की वर्गात ज्यावेळेस शिक्षक शिकवत असतील त्यावेळेस एकाग्र चित्त नाही, म्हणजे त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येऊ न देता शिक्षक काय शिकवतायत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने आपण अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल त्यावेळेस ते पुस्तक वाचत असताना जे वाक्य तुम्ही वाचतात त्या वाक्याचा अर्थ आपल्या मनामध्ये शिरला पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण एकाग्र चित्ताने अभ्यास करायचा आहे, वाचन करायचं आहे. त्यातून तुमची ज्ञानार्जन शक्ती विकसित होते. अशा पद्धतीने जेव्हा भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील. लक्षात आलं? पहिला सुविचार काय विवेकानंदांचं सांगा बरं युवकांसाठी? सुविचार काय सांगितला आहे? उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. हे विश्व काय आहे? एक काय आहे विश्व? व्यायामशाळा. आणि आपण इथे कशासाठी आलो आहोत? हा, या व्यायामशाळेत कशासाठी येतो आपण? व्यायाम करायला. आपल्याला कोणता व्यायाम करायचा आहे? घरची कामं, स्वतःची कामं स्वतःच करा. आणि पाणी जेवणासाठी पाणी लागतं, ग्लास पण भरते.
फक्त पैलवान व्हायचं की नाही, आपल्याला फक्त पैलवान नाही व्हायचं, आपल्याला शारीरिक शरीराचा विकास करायचा आहे, शारीरिकदृष्ट्या बलवान व्हायचं आहे, मनाने खंबीर व्हायचं आहे आणि बुद्धीने बुद्धिवान व्हायचं आहे. म्हणजे शरीर, तुम्हाला सांगितलं मनगट म्हणजे शरीर, मन म्हणजे आपलं मन आणि मेंदू हे बलवान बनवायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे निरोगी राहायचं आहे, धीट व्हायचं आहे आणि बुद्धिवान व्हायचं आहे. आता एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्यासारखाच एक जॉन नावाचा एक मुलगा होता. त्याने वयाच्या 14व्या वर्षी एक दिवस तो वडिलांना बोलला, बाबा मला शाळेचा कंटाळा आला आहे, मला शाळेत जायचं नाही. त्याला शाळा आवडत नव्हती, शिकायला आवडत नव्हतं. वडील स्पष्टोक्त होते, स्पष्ट बोलणारे होते. ते म्हणाले ठीक आहे, उद्या तुला शाळेत जायचं नसेल जाऊ नको उद्यापासून शाळेत, परंतु तू जर शाळेत गेला नाही तर तुला घरी बसता येणार नाही, तुला शेतावर काम करायला जावं लागेल. तर आपल्याकडे जे काही शेत आहे, दलदलीचं शेत आहे, जिथं गाळ साचलेलं आहे, त्या शेतामध्ये एक चर खोदायचा, एक नाला खोदायचा, ते पाणी काढून द्यायचं, नंतर त्या शेताची मशागत करायची आणि शेती करायची. हे काम जर तुला मान्य असेल तर तू शाळा सोड. जॉनने ते काम मान्य केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याने टिकाव पावडर घमेली घेतलंय आणि शेतात तो चर खोदण्यासाठी जाऊ लागला. गेला तो शेतात. गेल्यानंतर त्याने चर खोदायचं काम सुरू केलं. दुपारपर्यंत तो खूप थकला होता. अगदी म्हणजे त्याच्या अंगात प्राण राहिलेलं नव्हतं, म्हणजे खूप थकला होता तो. त्याने खूप विचार केला, दिवसभर खूप विचार केला काम करता करता. जर आपण शाळा शिकलो नाही तर आपल्याला आयुष्यभर असेच काबड कष्ट करावं लागतील, हे त्याच्या मनात आलं. तो संध्याकाळी दमून भागून घरी आला आणि वडिलांना म्हणाला, बाबा उद्यापासून मी नियमित शाळेत जाईल. अर्थात वडिलांनी त्याला पुन्हा शाळेत जायला परवानगी दिली. तो शाळेत जाऊ लागला. त्याने खूप मन लावून अभ्यास केला, एकाग्र चित्ताने अभ्यास केला. शाळेत ज्यावेळेस शिक्षक शिकवायचे तो एकाग्र चित्ताने ते समजून घ्यायचं. पुढे तो खूप हुशार झाला. त्याने पुढे कॉलेज जीवनामध्ये स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला आणि हा जॉन ॲडम्स वॉशिंग्टन नंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. मैत्रिणींनो, सांगण्याचा उद्देश हाच की शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अजून एक म्हण आहे, शिकाल तर टिकाल. म्हणजे शिक्षण घ्याल तर तुम्ही जीवनात तरुण जाल, पुढे जाल. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अजून एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. वाचाल याचा अर्थ काय? वाचन कराल तर वाचाल, म्हणजे जीवनामध्ये तरुण जाल. अशा पद्धतीने आपण शिक्षणाला महत्त्व द्यायचं आहे. शाळेच्या भिंतीवरती सुविचार असतात. हे सुविचार येता जाता आपण वाचतो. ते फक्त वाचण्यासाठी नसतात, ते वाचल्यानंतर आचरणात आणण्यासाठी असतात. आलं का लक्षात? तर चांगले चांगले सुविचार असतात, ते वाचायचे, त्याप्रमाणे आपलं आचरण सुधारायचं. आपण एक चांगला आदर्श नागरिक कशा पद्धतीने बनवू या दृष्टीने आपण वाटचाल करायचे आणि आपण चांगला अभ्यास करून निरोगी राहून भावनांवरती नियंत्रण मिळवून आदर्श नागरिक बनायचं आहे. या शाळेचं आणि तुमचं स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं आणि शाळेचं नाव उज्ज्वल करायचं आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या आदरणीय मुख्याध्यापिका ठाकरे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी अध्यापकांचं मी धन्यवाद देतो.